राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्याच्या मागणीसाठी अमरावतीच्या तिवसा तहसील कार्यालय परिसरात बेमुदत अन्नत्याग आणि साखळी उपोषण सुरू आहे। सलग तिसऱ्या दिवशी देखील हे आंदोलन सुरूच होतं। क्रांती दिनाचं औचित्य साधून सुरू करण्यात आलेलं हे आंदोलन गेल्या 3 दिवसांपासून सुरू असून राष्ट्रसंतांना भारतरत्न एकच लक्ष्य असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्याची घोषणा होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। उपोषणस्थळी तुकडोजी महाराजांची भजनं आणि सामुदायिक प्रार्थना करून प्रशासनाचं लक्ष वेधण्यात येत आहे। या आंदोलनात मुकुंद पुनसे, जयकुमार बोके, रमेशराव बोके, हैबतराव गाडगे, शफिक शाह, मनोहरराव साबळे आणि जगनराव साबळे सहभागी झाले आहे। राष्ट्रसंतांना भारतरत्न एकच लक्ष्य या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या आंदोलनानं प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे आता लक्ष लागलं आहे। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना पाहिजे। सर्वप्रथम वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तसेच महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी अभिवादन करतो। गेल्या 3 दिवसापासून म्हणजे क्रांती दिनापासून या तिवसा तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये आम्ही क्रांती ज्वाला प्रज्वलित करून या ठिकाणी हे बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे। आमची मागणी या ठिकाणी एकच आहे की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कारण जगाच्या कल्याणात थोर संतांची विभूती देह कष्ट होती परोपकारे या विचाराप्रमाणे महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य या देशासाठी अर्पण केलं। एवढंच नाही तर स्वातंत्र्याच्या लढ्याचा इतिहास महाराजांचा आहे। या सर्व बाबीचा विचार करून भारत सरकारकडून राष्ट्रसंतांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना भारतरत्न सन्मान प्रदान करण्यात यावा एवढीच आमची प्रामुख्याने मागणी आहे। त्याकरिता आम्ही या ठिकाणी गेल्या 3 दिवसापासून 7 गुरुदेव भक्तांना सोबत घेऊन या ठिकाणी बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे आणि जोपर्यंत आमची मागणीची भारत सरकार दखल घेणार आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न प्रदान जाहीर करणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो।